आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. नागपूर स्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचं नामकरण बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर करण्याचा निर्णय. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी महसुलाची तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 6,000 कोटी रुपयांचा 12वा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला. राज्यात आजपासून आठवड्यातले 4 दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार. आणि बॉर्डर गावस्कर चषक जिंकून भारतीय क्रिकेट संघानं केली ऐतिहासिक कामगिरी. नागपूर स्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचं नामकरण बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर असं करण्यात आलं आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. नागपूरजवळ गोरेवाडा इथं आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं प्रकल्प आराखडा बनवण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र वनविकास महामंडळ नागपूर यांच्या अखत्यारीत येत असून तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. नागपूर शहराच्या मध्यापासून गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटर असून भविष्यात हे एक मोठं महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. हा प्रकल्प नागपूर शहरास लागून असल्यानं या प्रकल्पामुळं या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत. गहू तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळ पिकांचं उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं असं आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं. बारामती इथल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कालपासून 24 जानेवारी पर्यंत कृषिक या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं असंही ते म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणजेच 23 जानेवारी हा दिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नेताजींची निस्वार्थ देशसेवा आणि अदम्य इच्छाशक्ती यांच्या सन्मानार्थ त्यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. जेईई आणि नीट या 2021 मध्ये होत असलेल्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याशिवाय 2021 मध्ये या परीक्षा देत असलेल्या उमेदवारांना उत्तरासाठीचे पर्यायही उपलब्ध असतील असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यानुसार विद्यार्थ्यांना 90 पैकी 75 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असं या संदर्भात मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी महसुलाची तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 6,000 कोटी रुपयांचा 12वा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला आहे. यापैकी 5,516 कोटी 60 लाख रुपये 23 राज्यांना तर 438 कोटी 40 लाख रुपये दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसंच पुदुचेरी या विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. जीएसटी अंमलबजावणीमुळे महसुलातली 1 लाख कोटी रुपयांची अंदाजी तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं ऑक्टोबर 2020 मध्ये विशेष कर्ज खिडकी योजना सुरू केली. या खिडकीमार्फत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वतीनं केंद्राकडून कर्ज काढण्यात येत आहे. 23 ऑक्टोबर 2020 पासून आतापर्यंत 12 टप्प्यात कर्जे दिली गेली. महाराष्ट्राला एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या अर्ध्या टक्क्यानुसार 15,394 कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्जाची परवानगी असून विशेष कर्ज खिडकीद्वारे 8,732 कोटी 41 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या विशेष मोहिमेअंतर्गत 2.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयांची कर्ज सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आतापर्यंत 1,80,87,000 किसान क्रेडिट कार्डचं वितरण झालं असून त्या माध्यमातून 1,68,183 कोटी रुपयांची कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
ई-नाम या कृषी मंडयांच्या ऑनलाईन नोंदणीच्या पोर्टलवर आत्तापर्यंत देशभरातल्या 1000 मंडयांनी नोंदणी केली असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली एक देश एक कृषी बाजार ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारनं हे पोर्टल सुरू केलं होतं. शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही जावडेकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात आजपासून आठवड्यातले 4 दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार असून या लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी राज्यातल्या 285 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. त्यांनी राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. शनिवारी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचं कौतुक केलं. लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविड ॲपबद्दल त्यांनी माहिती घेतली. या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या, त्या केंद्र शासनाला पाठवल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लसीकरणामध्ये 2 डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रोगप्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्वांनी पालन करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतमालाच्या सर्वसमावेशक मूल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. या योजनेतून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज मुंबई इथं केल्या. या प्रकल्पासाठी अर्ज करण्याकरता पोर्टल सुरू करण्यात आलं होतं. त्यानुसार 11,584 लोकांनी नोंदणी केली असून 5,764 संस्थांनी अर्ज सादर केले आहेत. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीचा मोठा फटका सांस्कृतिक कार्यक्रमांना बसलेला असतानाही नाटकाचा प्रयोग लाईव्ह करण्याचा अनोखा प्रयोग नागपुरातून पहिल्यांदा करण्यात आला. स्वामी विवेकानंद या 2 तासांच्या हिंदी नाटकाचा प्रयोग 17 जानेवारीला अमेरिकेत लाईव्ह करण्यात आला. या प्रयोगाला अमेरिकेतील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. लेखिका शुभांगी भडबडे लिखित आणि सारिका पेंडसे दिग्दर्शित नाटक स्वामी विवेकानंदचे मागील वर्षी मे ते जून दरम्यान अमेरिकेत सुमारे 10 प्रयोग आयोजित करण्यात आले होते. परंतु अचानक कोरोना महामारीच्या संकटाला संपूर्ण जगाला सामोरं जावं लागलं आणि या नाटकाचे सर्व प्रयोग रद्द करावे लागले. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या हेमा रचमाले यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगची कल्पना मांडली. तुषार गोखले आणि मिलिंद ओक यांच्या मदतीनं हा अभिनव प्रयोग करण्याचं धाडस राधिका क्रिएशन्सच्या वतीनं करण्यात आलं. स्वामी विवेकानंद या नाटकाचे निर्मिती सूत्रधार संजय पेंडसे होते, तर नेपथ्य सतीश पेंडसे यांचं आणि संगीत रेवा पेंडसे यांचं होतं. देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून या प्रयत्नांच्या बळावरच भारत 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्या 10त स्थान पटकावेल असा विश्वास केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत असून महाराष्ट्रालाही क्रीडा क्षेत्रासाठी भरीव मदत करण्याचं आश्वासन रिजिजू यांनी दिलं. महाराष्ट्राला पायाभूत सुविधांसाठी 340 कोटी रुपयांचे 37 प्रस्ताव मंजूर करावेत अशी मागणी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली. त्यालाही रिजिजू यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्यांचा बॉर्डर गावस्कर चषक जिंकून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात आज अखेरच्या दिवशी भारतानं 3 गडी राखून ऑस्ट्रेलियाच्या संघावर विजय मिळवला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात विजयासाठी भारतासमोर 328 धावांचं लक्ष्य होतं. शुभमन गिलनं 91 आणि चेतेश्वर पुजारानं
56 धावा करून भारताच्या डावाला आकार दिला आणि रिषभ पंतच्या नाबाद 89 धावांच्या खेळीनं भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत हरवण्याची कामगिरी भारतानं दुसऱ्यांदा केली आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या संपूर्ण सामन्यात भारतीय संघानं आपल्यातला उत्साह आणि क्षमतांचं दर्शन घडवलं, असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतरही भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर कसोटी मालिका जिंकली, ही अभिमानाची बाब आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचं नामकरण बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर करण्याचा निर्णय. जीएसटी महसुलाची तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 6,000 कोटी रुपयांचा 12वा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला. राज्यात आजपासून आठवड्यातले 4 दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार. आणि बॉर्डर गावस्कर चषक जिंकून भारतीय क्रिकेट संघानं केली ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.